ठाकरेंची शिवसेना लढू शकते, तर काही महापालिकेमध्ये मनसेसोबत लढू शकते, तर काही ठिकाणी स्वबळाचा सुद्धा विचार केला जाऊ शकतो। आणि त्यामुळेच महाविकास आघाडी संदर्भात म्हणजे राज ठाकरे महाविकास आघाडी सोबत येणार का, तर ते काँग्रेसवर निर्भर असणार आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सुद्धा अधिकृत भूमिका या संदर्भात स्पष्ट झालेली नाही। त्यामुळे निवडणुका जाहीर झाल्यानंतर कदाचित हे चित्र स्पष्ट होऊ शकतं किंवा मग ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची जेव्हा युती होईल, अधिकृतरित्या युती होईल, तेव्हा या सगळ्या संदर्भात पुढची जी भूमिका असेल किंवा पुढे महाविकास आघाडी संदर्भाचं चित्र हे स्पष्ट होईल। मात्र सध्या तरी महाविकास आघाडी सोबतही ठाकरेंची शिवसेना आहे आणि भविष्यात जर या प्रकारे ज्या प्रकारे संकेत मिळतात, जर मनसेसोबत युती झाली तर युतीसोबत सुद्धा काही ठिकाणी महापालिका निवडणूक ही ठाकरेंची शिवसेना लढेल। यामिनी ठीक आहे, धन्यवाद वेदांत माहितीसाठी। तर ही आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय शिवतीर्थावरची। 2 तासांच्या या भेटीनंतर, बैठकीच्या नंतर उद्धव ठाकरे आता बैठकीतून बाहेर आलेले आहेत। ही बैठक आता संपलेली आहे आणि उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावरून निघाल्याची माहिती समोर